हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पिरंटमध्ये. मित्रांनो, आज आपलं सरासरीचं तिसरं लेक्चर आहे आणि टोटल एकूण गणितामधलं 20वं लेक्चर आहे. ठीक आहे, 20वं. ठीक आहे, गणित क्लास 20 आहे आणि सरासरी पार्ट 3 आहे. ओके, गणित क्लास 20 आहे आणि सरासरीचा तिसरा पार्ट आहे आपला. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. आणि मित्रांनो, आतापर्यंत सरासरीच्या पार्ट 1मध्ये, पार्ट 2मध्ये, पार्ट 1मध्ये आपण काय केलं होतं? पेन बदलून घेतो. पार्ट 1मध्ये आपण बेसिक लेवलवरचे गणित घेतले होते. हे असे व्यक्ती ज्यांना अजिबात म्हणजे गणित आजपर्यंत वाचलेलं नाही, गणित अजिबात समजत नाही किंवा गणिताची खूप भीती वाटते, त्यांच्यासाठी मित्रांनो पहिलं लेक्चर आहे. आणि सोबतच असे व्यक्ती जे आधीपासून प्रिपरेशन करत आहे, त्यांना एक सरासरी या चॅप्टरचा थोडा विसर पडलेला असेल, त्यांना एक थोडं ओव्हरलुक म्हणून, जेणेकरून सरासरी तुम्हाला तोंड ओळख होईल, यासाठी पहिलं लेक्चर मी बेसिक घेतलं. त्यानंतर हे मित्रांनो मॉडरेट. ठीक आहे, मॉडरेट. आणि हे पण लेक्चर मित्रांनो आता मॉडरेट असेल. तुमचे एक्झाममध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन्स मित्रांनो मॉडरेट लेवलवर येतील. पहिलं बेसिक साधारण 2 पासून 4था ते 5वा क्लासपर्यंत तुमचे मॉडरेट चालेल आणि शेवटचे लेक्चर्स तुमचे हार्ड लेवल चालेल. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स घेण्यात येईल, जवळपास 2 लेक्चर. त्यानंतर एक किंवा 2 लेक्चर TCS बेस्ड क्वेश्चन घेण्यात येईल. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या क्लिअर आहे. आणि हां, तुमचा मित्रांनो जास्तीत जास्त पेपर मॉडरेट लेवलवरच डिपेंड आहे, त्यामुळे जास्तीत जास्त प्रिपरेशन तुम्ही मॉडरेट लेवलची करायला पाहिजे. ओके, आजच्या लेक्चरला मी सुरुवात करतो. प्लस सरासरीचा पार्ट 3 आहे आणि आतापर्यंत आपण काही क्वेश्चन्स बघितले होते, त्यानंतर मी कंटिन्यू करतो. ओके, बघा 21व्या क्रमांकाचा प्रश्न लिहितो मी. 9च्या पहिल्या 6 गुणकांची सरासरी किती? 9च्या पहिल्या 6 गुणकाची सरासरी किती? हे 9 आहे. 9 1 9, 9 2 18, 9 3 27, 9 4 36, 9 5 45, 9 6 54. ओके, याचं काय करायचं मित्रांनो? सोपी पद्धत. सरासरी म्हणजे काय होते? मधातली संख्या. मग मधातली संख्या आपल्याला काढण्यासाठी काय करायचं? इकडली एक आणि इकडली एक कट करून टाका. पुन्हा इकडली एक आणि इकडली एक कट करून टाका. आता राहिलं काय? या दोन संख्या आहे, ही एक आणि ही एक कट केली तर मधामध्ये काहीच राहत नाही. मग काय करायचं? ह्या दोघांची सरासरी काढून टाकायची. सरासरी म्हणजे काय होते? 2 संख्यांची बेरीज भागेला संख्यांचा नंबर किंवा एकूण किती संख्या आहे ते. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. तर 27 आणि 36ची बेरीज करा, भागेला 2 करा. किती होते? 7 आणि 6 किती होते? 13. 3 हातचा 1, 2 आणि 4 6 भागेला 2. 63च्या अर्धे किती होते? बेकंबे, बेत्रिक 6, पुन्हा बेकबे भाग जात नाही म्हणून इथे खाली 1 द्या, 1 नंतर भाग जात नाही 0 द्या आणि पॉईंट द्या. बेकबे, बेपंच 10, 31.5 तुमचा आन्सर आलेला आहे. किंवा आणखी एक तुम्हाला पहिल्या बेसिकनुसार एक ट्रिक किंवा एक सोपी मेथड सांगितली होती. काय तर हे असंच ठेवतो, इथे लिहितो. पहिल्याची बेरीज प्लस पहिल्या आणि शेवटच्या 2 संख्येची बेरीज म्हणजे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2. जर फरक सारखा असेल तर इथे फरक समान आहे, 9 9चा फरक आहे, त्यामुळे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2. आता लिहून घ्या, पहिली संख्या 9 आहे प्लस शेवटची संख्या 54 भागेला 2. 9 आणि 54ची बेरीज 63 होते. 9 आणि 13 3, हातचा 1, 5 आणि 1 6. ओके, 9 आणि 4 13, 3 हातचा 1, 5 हातचा 1 येतील, 5 आणि 1 6 भागेला 2. 63 भागेला 2 म्हणजे पुन्हा आपलं 31.5 तुमचा आन्सर आलेला आहे. इथे 63 भागेला 2 आणि इथे पण 63 भागेला 2 म्हणजेच 31.5 तुमचा आन्सर आलेला आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट गणित घेतो मी. 22व्या क्रमांकाचं गणित आहे. काय म्हणते? 3 भावाचे सरासरी वय 20 वर्षे आहे. म्हणजे टोटल वय किती असेल? एकूण वय किती असेल? 20 गुणिला 3 असेल ना, म्हणजे सरासरी गुणिला एकूण व्यक्ती किंवा एकूण संख्या बरोबर बेरीज होईल. बेरीज किती होते? 20 ही किती आहे त्यांची बेरीज. ठीक आहे, बेरीज आहे ही. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर ते काय म्हणते? एकाचे वय 10 आहे, दुसऱ्याचे वय 15 आहे,
तर तिसऱ्या भावाचे वय किती? आपण तिसऱ्या भावाचे वय माहीत नाही, त्यामुळे आपण याला एक्स म्हणा किंवा डबा काढून घ्या एक्स. ठीक आहे. तर या तिघांची बेरीज 60 येईल ना. ह्या पहिल्याचं वय, हे दुसऱ्याचं वय, हे तिसऱ्याचं वय, तिघांची बेरीज 60 येईल. इथे पण आपण सरासरी गुणिले संख्या किंवा व्यक्ती बरोबर बेरीज 60 लिहिली. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. करून घ्या. 10 आणि 15 25 प्लस हे एक्स बरोबर 60. आता काय करायचं, एक्स आपल्याला इकडे सिंगल ठेवायचा, हे 25 तिकडे न्यायचे, म्हणजे 60 जसे ते लिहायचे. हे प्लसवाले 25 आहे ना, इकडे जाईल तर तेव्हा -25 येईल. म्हणजे 60तून 25 गेले किती होईल बघा. आता 10तून 5 गेले 5, धमकेला वापस 6तून 3 गेले 3 राहिले. एक्सची किंमत तुमची 35 आहे. म्हणजे त्या भावाचं वय, त्या कोणता भाव म्हणतं, तिसऱ्या भावाचे वय 35 आहे. ओके. त्यानंतर मित्रांनो आता याला, हे झालं बेसिक. याला एक थोडी शॉर्ट ट्रिक सांगतो, कसं तर सांगतो मला. 35 आन्सर दिसत आहे ना. हां ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर समोर चुकन की नाही चुकन, चुकलं गेन तर थोडं लक्षात ठेवण्यासाठी सांगत आहोत. आता किती म्हणताय, 20 म्हणताय ना. काय करा मग, याला पण 20 म्हणा, दुसऱ्याला पण 20 म्हणा, तिसऱ्याला पण 20 म्हणा. ओके, समजलं का. बट ॲक्च्युअलमध्ये राईट आन्सर किंवा राईट वय, ठीक आहे, ॲक्च्युअलमध्ये वय किती आहे मित्रांनो, हे पहिलं किती आहे 10, म्हणजे -10 आहे ना ह्याच्यापेक्षा. दुसऱ्याचं वय किती आहे 15, म्हणजे -5 आहे ना 20च्या तुलनेमध्ये. पहिल्याचं वय 10 आहे, म्हणजे 20च्या तुलनेत 10 कमी आहे ना, आणि दुसऱ्यात 5 कमी आहे, 15 आहे, म्हणजेच 5 कमी आहे. मग काय करायचं, हा 10 जास्त आहे ना, दोन्ही मित्रांनो संख्या इकडल्या तिकडे बॅलेन्स करायचं. जर एक 10 कमी असेल तर कोणीतरी दुसरा 10 जास्त असायला पाहिजे ना. या ॲव्हरेजपेक्षा हा झालो ॲव्हरेज त्यांचा, म्हणजे प्रत्येकाचं वय समजा 20 आहे, बट रिॲलिटीमध्ये हा 10 कमी आहे ना, म्हणजे 10 आहे, हा 5 कमी आहे, म्हणजे 15 आहे. लिहून घेतो, इथे 10 येईल आणि इथे 15. ओके. रिॲलिटीमध्ये हा 10 कमी आहे, हा 5 कमी आहे. आता दोन्हींचं बॅलेन्सिंग करण्यासाठी किंवा वयाची सरासरी किंवा तिघांचंही वय बॅलेन्स करण्यासाठी, वयांची बेरीज बॅलेन्स करण्यासाठी काय करायचं नेमकं, हा 10 कमी असेल तर कोणीतरी एक व्यक्ती 10 जास्त आहे. मग कोण 10 शेवटचा, कारण याचं वय ॲक्युरेट आहे, याचं वय देऊन आहे, कोणाचं वय देऊन नाही, याचं देऊन नाही, म्हणजे हा 10 जास्त असेल. हा इथे 5 कमी आहे, तर कोणीतरी एक व्यक्ती 5 जास्त आहे. कोणीतरी एक व्यक्ती म्हणजेच ज्याचं वय देऊन नाही तो व्यक्ती. ओके. आता करा, 20 आणि 10 30 आणि 5 35. समजलं का. नसेल समजलं, थोडं मी आणखी त्याला सोपी बनवून सांगतो. समजा तिघांचं वय 20 आहे, समजलं. एकाचं वय 10 आहे, म्हणजे 20पेक्षा 10 कमी आहे ना, तर कोणीतरी दुसरा 10 जास्त असायला पाहिजे. ओके. 10 जास्त म्हणजे +10. इथपर्यंत समजलं का. म्हणजे वय, तिघांची वय किंवा वयांची बेरीज म्हणा, सरासरी म्हणा, बॅलेन्स करण्यासाठी एक व्यक्ती 10 जर कमी असेल सरासरीपेक्षा, तर दुसरा व्यक्ती 10 जास्त असायला पाहिजे. ओके. दोघांचे वय बॅलेन्स करण्यासाठी. समजलं. आता दुसऱ्याचं वय 15 आहे, म्हणजेच किती, 20पेक्षा किंवा सरासरीपेक्षा 5 कमी आहे ना, मग कोणीतरी एक व्यक्ती 5 जास्त असायला पाहिजे. सरळ मी काय म्हणतो, आता यांची बेरीज किती होती, 35. नाही, आणखी थोडं फास्ट करायचं असेल तर काय करायचं मित्रांनो, सरासरी देऊन आहे ना, सरासरी लिहून घ्यायची 20. एक व्यक्ती 10 आहे, म्हणजे 10 कमी आहे, याला 10 वाढवून द्या. दुसऱ्या व्यक्ती 15 आहे, म्हणजेच 5 कमी आहे, तर याला 5 आणखी वाढवून द्या. 35 तुमचं फायनल आन्सर. या एका लाईनमध्ये किंवा 3-4 अंकांमध्ये तुमचं डायरेक्ट आन्सर येऊन जाईल. ओके. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर 23. आणि मित्रांनो, लेक्चर झाल्यानंतर एक छोटंसं लाईक करू शकता जर लेक्चर आवडलं, व्हिडिओ आवडला तर. ओके. इथपर्यंत गोष्ट समजल्या तुमच्या. 23 नंबरचा क्वेश्चन घेतो आता. काय म्हणताय, 5 संख्यांची सरासरी 27 आहे. 5 संख्यांची सरासरी 27 आहे. त्यापैकी 3 संख्यांची सरासरी, यापैकीच 3ची सरासरी 28 आहे. तर उर्वरित 2 संख्यांची सरासरी किती. बघा मित्रांनो, तो काय म्हणताय, पहिल्या 5ची सरासरी 27 आहे. समजलं का. पहिल्या 5ची सरासरी सांगतो. पहिल्या 5ची सरासरी 27 आहे. त्यापैकी 3 जणांची सरासरी ही असेल. मग नेमकं करायचं काय, बेरीज करायची. या 5 व्यक्तींची बेरीज किती होईल, 5 × 27 होईल ना,
म्हणजे संख्या गुणिले सरासरी बरोबर बेरीज, यांची टोटल बेरीज होईल एवढी. ओके, आता ह्या 5 जणांच्या वयांची बेरीज, संख्या का वय तेच संख्या, हां, या 5 संख्यांची टोटल बेरीज एवढी आहे. याच्यातून 3 संख्यांची टोटल बेरीज काढून टाका ना, म्हणजे मायनस 3 संख्यांची टोटल बेरीज ही नाही का, ही वाली, समजलं का? डायरेक्ट म्हणा ह्या 5 संख्या टोटल इथं आहे, त्याच्यातून 3 संख्या टोटल काढून टाका, बरोबर 2 संख्यांची टोटल बेरीज येईल ना, 2 संख्यांची बेरीज. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट समजली तुमच्या. आता सोडून घ्या. 27 गुणिले 5 किती होते? 5 7 35 5, हातच्या आले 3, 5 दुणे 10, 10 आणि 3 13, हे वजाचं चिन्ह जैसे थे. 3 8 24 4, हातचे 2, 3 दुणे 6, 6 आणि 2 8, बरोबर. या 2 संख्यांची बेरीज किती होत आहे? 135 - 84 करा. 5तून 4 गेला 1 राहिला, 13तून 8 गेले किती राहते? 13तून 8 गेले 5 राहिले. ओके, म्हणजे 51 ही बेरीज किती आहे? 2 संख्यांची. बट तुम्हाला काय विचारलं? सरासरी विचारली. सरासरी म्हणजे काय होते? बेरीज, एकूण बेरीज भागेला संख्या किती आहे ते एकूण संख्या, म्हणजे बेरीज तुमची ही आहे आणि संख्या किती आहे? आता ह्या 2 संख्या आहे, 2 भागून घ्या. नाही तर हे इथं लिहिण्यापेक्षा एकूण बेरीज भागेला एकूण संख्या, बेरीज किती आली आपली? 51, 2 संख्याची. फक्त 2 संख्यांचं विचारलं बरं, त्यांची सरासरी विचारली. सरासरीचं हे सूत्र. ओके, बेरीज लिहिली आपण, संख्या 2च आहे, 2. 51 भागेला 2 म्हणजे किती होते? 50 4 दे 25, आणि ह्या 1 4 0.5. समजलं का? इथपर्यंत गोष्ट समजल्या. 25.5 तुमचा आन्सर आहे. बघून घेतो एकदा. ओके, इथं काही आन्सर दिलं नाही, पण आपलं येऊन जाते आन्सर 25.5. समजलं? इथपर्यंत या गोष्टी मोडतो. त्यानंतर मित्रांनो, हा जो 51 भागेला 2 म्हणजे बेनं किंवा 2नं भागत बसायचं नाही सहसा. काय करायचं? हे 50 लिहा आणि इकडे 1 लिहा. 50 4 दे 25 होते, 1 4 0.5 होते, म्हणजे 25 आणि 0.5 25.5, म्हणजेच 25.5 असं लिहायचं. ओके, म्हणजे दोन्ही ठिकाणी 50च्या अर्धे करा आणि 1च्या अर्धे करा. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे तुमच्या. त्यानंतर 84 आपलं 24 नंबरचं गणित बघा काय म्हणते. तर 9 संख्यांची सरासरी 12 आहे. जर प्रत्येक संख्येला 5ने गुणले, 9 संख्यांची सरासरी किती आहे? 12 आहे. जर प्रत्येक संख्येला 5ने गुणले तर तयार होणाऱ्या नवीन संख्येची सरासरी किती? काय म्हणते मित्रांनो, अशा काहीतरी 9 संख्या आहे. प्रत्येक संख्येला 5, इले 5 गुणा, इला 5 गुणा, इला 5 गुणा, आणि शेवटच्या पण संख्येला 5 गुणा, गुणिला 5 गुणिला 5. अशा या 9 नाही, किती? 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, गुणिला 5 आणि गुणिला 5. काय म्हणताय ते? 9 संख्या आहे, या प्रत्येक संख्येला 5नं गुणायचं आहे म्हणताय. तेव्हा आधी या संख्येची सरासरी 12 होती. आता नंतर सरासरी किती होईल? प्रत्येक संख्येला 5नं गुणल्यानंतर सरासरी किती होईल? याचं सरळ मित्रांनो, या प्रत्येक संख्येला 5 गुणलं ना, तर या सरासरीला सुद्धा आपण 5नं गुणावं लागेल, म्हणजे 12 पंच 60 फायनल आन्सर येईल. समजलं का इथपर्यंत? नाही समजलं तर सांगू शकतो तुम्हाला. या अशा संख्या आहे, संख्येला आपण प्रत्येक संख्येला 5 गुणलं तर या सरासरीला पण 5नंच गुणावं लागेल. समजलं का? नाही तर आणखी तुम्हाला सोपं करून सांगतो. या संख्यांना 5नं गुणल्यानंतर सरासरी पण 5च्या पटीमध्ये वाढणार. ओके, या संख्या 5 पटीमध्ये वाढल्या प्रत्येक संख्या, तर सरासरीसुद्धा 5 पटीमध्ये वाढणार, म्हणजे सरासरी गुणेला 5 करून टाका. सरळ 12 पंच 60 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. ओके, त्यानंतर 25 नंबरचा प्रश्न घेतो. तीन विषम संख्यांची बेरीज 63 आहे, तर पहिली संख्या कोणती? काय म्हणताय? 3 विषम संख्यांची बेरीज मित्रांनो 63 आहे. हे ॲव्हरेज माहीत नाही आपल्याला. ओके, 3 विषम संख्यांची बेरीज 63 आहे, म्हणजेच तर त्यापैकी सर्वात लहान संख्या विचारली ना. पहिली संख्या कोणती? बघा, पहिली संख्या x असेल, दुसरी संख्या x+2 असेल, आणि तिसरी संख्या विषम संख्या आहे ना. समजा एक असेल, विषम संख्या कोणती? 1 आहे, दुसरी 3 राहील, तिसरी किती राहील? 5 राहील, म्हणजे 1+2 राहिली, हे 1 आहे, हे 1+2, हे 1+2+2, म्हणजे विषम संख्या प्रत्येक वेळेस 2 वाढणार ना. ही पहिली x आहे,
दुसरी x प्लस 2. आता तिसरी संख्या x प्लस 2 ही दुसरी आहे ना, हिच्यामध्ये आणखी 2 टाकून द्या, ही तिसरी संख्या. या तिन्ही संख्यांची बेरीज ते काय म्हणताय 63 आहे. तिन्ही संख्यांची बेरीज म्हणजे बेरीजचं चिन्ह काढून द्या. तिन्ही संख्यांची बेरीज 63 आहे. तर पहिली संख्या कोणती, म्हणजे आपण हा x पहिली संख्या मानली होती, तर या एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला. करून घेऊ आपण. बेरीज करा. हा एक x, हा दुसरा एक आणि हा तिसरा x, म्हणजे 3x प्लस हे 2 घ्या, हा x घेतला आपण, हा x घेतला, हा x. ठीक आहे. 3x झाले. 3 वेळा एक्सची बेरीज म्हणजे 3x होते. आता या 2ची बेरीज करून टाका. 2 आणि 2 4 आणि 2 6 प्लस 6 बरोबर 63. समजलं का इथे? यांची बेरीज 63 आली. आता काय करायचं, 3x जसे ते ठेवा, हे 6 जे आहे ना इकडे आणल्यानंतर प्लसचे 6 मायनसमध्ये जाईल. करून घ्या. 63तून 6 गेले 57 राहिले. आता इथे फक्त x ठेवा आणि हा जो 3 आहे ना याला भागेला जाईल. गुणाकारामधलं 3 इकडे गेल्यानंतर भागाकारामध्ये जाईल. ओके. आता करून घ्या. 57 भागेला 3, 3 × 3 3 × 3 इथं करून घेतो. 57 भागेला 3 x बरोबर 57 भागेला 3 भागाकार करून घ्या. 3 × 3 5तून 3 गेले 2 राहिले. आता 3 × 3 3 9 27. एक्सची किंमत 19. ठीक आहे. एक्सची किंमत 19 म्हणजेच पहिली संख्या आपण x मानली होती इथे, तर एक्सची किंमत 19 आली, म्हणजे पहिली संख्या 19 आहे. याला मित्रांनो आता शॉर्ट ट्रिकनी कसं करायचं सांगतो. ते काय म्हणताय, 3 संख्यांची बेरीज एवढी आहे ना, मग सरासरी किती असेल, बेरीज भागेला एकूण संख्या बरोबर सरासरी येते. सरासरी किती होत आहे, 3 2 6 3 1 3 21 त्यांची सरासरी आहे. म्हणजेच 21 मधातली संख्या आहे, 3 संख्या आहे ना, एक संख्या इथं असन आणि एक संख्या इथं असन. इथली संख्या 21 प्लस 2 राहील आणि इथली संख्या आणखी 2नी कमी होईल, म्हणजे 19 राहील. 21 - 2 आणि हे 21 प्लस 2 प्लस 2 वाढत आहे ना, इकडे प्लस 2 कमी होईल विषम संख्या, म्हणजे या 21तून 2 काढून टाका. 19 ही पहिली संख्या आहे, पहिली दुसरी आणि ही तिसरी. ओके. म्हणजे 19 तुमचं आन्सर आलेलं आहे. 19 ही पहिली संख्या आहे. त्यानंतर मित्रांनो 26व्या नंबरचा प्रश्न घेऊ आपण आता. 26व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. 4 अंकी 3 अंकी 2 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? 4 अंकी 3 अंकी आणि 2 अंकी. 4 अंकी 3 अंकी आणि 2 अंकी लहानात लहान संख्यांची सरासरी किती? ओके. 4 अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे मित्रांनो? 1 वर सरळ 1 वर 0 देऊन द्या. किती होत आहे? 1 2 3 4 झाले 0, म्हणजे चौथी संख्या ही ना. 3 शून्यस आणि हा 1 एकूण 4 अंक झाले. यांची सरासरी काढायची आहे. म्हणजे सरासरी म्हणजे काय ते, एकूण संख्येची बेरीज भागेला एकूण संख्या, संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. तर बेरीजमध्ये 3 अंकी लहानात लहान संख्या कोणती येईल? हा 1 झाला, हे दुसरी आणि 3 झाले का 3. ओके. 2 अंकी संख्या म्हणजे 1 आणि 0. लहानात लहान संख्या म्हणजे 1 लिहा आणि त्याच्यासमोर 0 0 0 जोडून द्या. 4 अंकी म्हटलं तर 4 अंक पूर्ण झाले पाहिजे. 3 अंक म्हटलं तर 1ला पकडून 3 अंक झाले पाहिजे, 1ला पकडून 4 अंक झाले पाहिजे. आणखी मित्रांनो मोठ्यात मोठी संख्या 4 अंकी तुम्हाला कसं तर सांगतो. काही नाही, प्रत्येक वेळेस 9 9 9 9 लिहा. समजलं का? 1 आणि 10 बघा सांगतो. 1 2 3 4 5 6 8 9 9 आणि 10. अशापैकी हेच लक्षात ठेवा, सर्वात लहान संख्या कोणती? तर 1 आहे ना. तर तुम्हाला सर्वात लहान संख्या 10 अंकी, सर्वात लहान संख्या 2 अंकी, सर्वात लहान अंकी 4 अंकी संख्या विचारली. तर सरळ 1 वर जेवढे शून्य द्या तेवढे देऊन द्या. कारण तर या 9 पैकी सर्वात लहान 1 आहे, म्हणून 1 वर शून्य द्या. आणि सर्वात मोठी 4 अंकी, सर्वात मोठी 2 अंकी विचारलं तर ह्यांच्यापैकी सर्वात मोठी कोणती आहे? 9 आहे. तर 9 वर 9 9 9 9 9 लिहून घ्या. ओके. इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. फक्त लहान म्हटलं ते 0 0 सिरीज द्यायची आणि मोठी संख्या म्हटलं तर 9 9 9 9 9ची सिरीज द्यायची. ओके. आता करून घ्या. 3 संख्यांची बेरीज म्हणजे एवढे लिहिला आपण. आता भागेला काय लागायचं? एकूण संख्या. एकूण संख्या किती आहे? 1 2 3. जर जास्तच बेसिकमध्ये होऊन राहिला का क्वेश्चन, बरं फास्टमध्ये करतो. करून घ्या. यांची बेरीज किती? 0 0 0 0 लिहिला. त्यानंतर हा 1 प्लस 0 1 राहील, पुन्हा 0 1च राहील. ओके. त्यानंतर इथं काहीच नाही, 1 आणि 0 1च राहील, पुन्हा इथे 1 आहे ते 1 भागेला 3. 111 भागेला 3 करून घ्या. किती होते? 3 × 3 3 3 9 11तून 9 गेले 2 राहिले, पुन्हा 3 3 7 21.
370 यांची सरासरी मित्रांनो 370 आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. त्यानंतर 27 क्रमांकाचा प्रश्न आहे. 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची सरासरी किती? 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची संख्या किती झाली? किती? 1 2 3 4 आणि 5. म्हणजेच विषम गुणक म्हणताय बरं. आता 3 1 3 3 2 7 3 3 9 3 4 12 3 5 15 असं चालणार नाही. विषम गुणक म्हणजे कोणकोणते? पहिला गुणक 3 1 3 हा एक आहे विषम, नंतर 3 राहील विषम, नंतर किती राहील? 3 आणि 2 5 होते, नंतरची विषम संख्या 7 आहे, त्यानंतरची विषम संख्या 9 आहे. ओके, बट हे सगळे 3चे गुणक आहे. म्हणजे 3 गुणला 3 3 गुणला 5 3 गुणला 7 आणि 3 गुणिला 9 या संख्या आहे. ओके, 3 गुणला 1 3 गुणला 3 3 गुणला 5 3 गुणला 7 3 गुणला 9. विषम गुणक म्हणजे हा पहिला गुणक, हा दुसरा गुणक म्हणजे 3 राहील, तिसरा गुणक 5 येईल, चौथा गुणक 7 येईल आणि नंतरचा गुणक 9 येईल. हे झाले विषम गुणक कोणकोणते? 1 3 5 7 9. ओके, आता यांची सरासरी विचारली. सरासरी म्हणजे नेमकं काय करायचं मित्रांनो? सरासरी म्हणजे ॲव्हरेज असतो, मधातली संख्या असते. मग काय करा तुम्ही? इकडले एक काढून टाका, इकडली एक संख्या काढा, इकडली एक संख्या काढा, इकडली एक संख्या काढा. राहिली कोणती? मधातली संख्या. 3 गुणला 5 3 5 15 तुमचं फायनल आन्सर आहे. म्हणजे यांची सरासरी 3च्या पहिल्या 5 विषम गुणकांची सरासरी 15 आहे. ओके, त्यानंतर 28व्या क्रमांकाचं गणित मित्रांनो. 8 12 16 20 याप्रमाणे पहिल्या 16 संख्यांची बेरीज किती? 8 12 16 20 8 12 16 20 याप्रमाणे पहिले 16 म्हणजे 16वी संख्या. ठीक आहे, एवढ्यांची सरासरी विचारली ना. हां, एवढ्यांची सरासरी किती विचारली आहे इथपर्यंत गोष्ट. बेरीज. ओके, यांची बेरीज विचारली मित्रांनो. बेरजेसाठी मित्रांनो एक सूत्र आहे, काय ते तुम्हाला सांगतो. n भागिले 2 2a प्लस n-1 आणि d हे एक सूत्र आहे. या सूत्रानुसार तुम्ही करू शकता. आपण करून घेऊ. त्यानंतर याला दुसरं आणखी काही मेथड लागते का पाहून घेतो. ओके, सूत्र करून घेऊ का पहिलं. n म्हणजे किती आहे? एकूण संख्या किती? 16. लिहून घ्या 16 भागिले 2 2a म्हणजे पहिली संख्या होते. n म्हणजे nवी संख्या, a म्हणजे पहिली संख्या, n म्हणजे पुन्हा nवी संख्या आहे आणि d म्हणजे फरक. ठीक आहे, n म्हणजे लिहिली 16 संख्या आहे 16 भागिले 2 2a म्हणजे a म्हणजे किती आहे? 2 लिहिले आणि a म्हणजे 8 आहे, प्लस n-1 n किती? 16 -1 तर लिहून घेऊ. ओके, d म्हणजे फरक किती आहे? 4 8 आणि 4 12 12 आणि 4 16 16 आणि 4 20 4चा फरक आहे म्हणजे 4 लिहा. ओके, आता बेक बे बेआटी 16 दिसत आहे खाली, लिहून घेतो. म्हणजे 8 राहिली इथे. आता या 8 दुने कंसामध्ये 16. ओके, प्लस 16तून 1 गेला 15 15 कंस आहे आणि हे 4. समजलं का? आता इथे लिहून घ्या. हे 8 लिहिले आपण. आता हा जो कंस आहे एवढा, तो कंस सोडून घेऊ. 15 चोक 60 येतं इथे. 15 चोक 60 60 आणि 16 15 चोक 60 येत आहे, प्लस इथे 16 आहे. 60 आणि 16 किती होते? 76. 76 गुणिले 8 तुमचं फायनल आन्सर आहे. इथे आन्सर दिलेलं नाही, पण करून घेऊ. 76 गुणिले 8 साईन 8 48 8 हातच्याले 4 साईन 8 48 8 हातच्याले 4 7 8 56 56 आणि 4 येते तुमचं 60. 608 तुमचं फायनल आन्सर आलं आहे. ओके, आता याला तुमचं आपल्या बेसिकनुसार की आपल्या नेहमीच्या याच्यानुसार सोडू. कसं ते आता सांगतो. बघा, तुम्हाला काय सांगितलं तुम्ही? सूत्र कोणतं आहे बेरजेचं? सरासरीचं सूत्र सांगितलं होतं. सरासरी बरोबर एकूण बेरीज भागेला एकूण संख्या. ओके, आता काय करायचं? एकूण बेरीज आपल्याला काढायची नाही याच्यावली. मग काय करायचं? एकूण चुकत आहे का? हे सूत्र काय होतं? सरासरी बरोबर a प्लस l पहिली संख्या प्लस
शेवटची संख्या भागेला 2 असं होतं ना. शेवटच्या संख्येसाठी तुम्हाला सूत्र काय सांगितलं होतं ए प्लस एन मायनस 1 आणि डी. हे 10वीत तुम्ही शिकले जे सूत्र ते सूत्र आहे. ए म्हणजे किती होते 8 प्लस एन मायनस 1 म्हणजे 16 मायनस 1 15 गुणिला किंवा कंसामध्ये लिहिले आणि डी किती आहे फरक किती आहे 4 6. 15 चौक 60 हे 15 चौक 60 प्लस 8 किती होत आहे 60 आणि 8 68 होत आहे. कोण तर हे शेवटची संख्या 68 होत आहे. आपण सध्या पहिले सरासरी काढू आणि सरासरीला एकूण संख्याने गुणलं तर बेरीज निघून जाईल. इथपर्यंत गोष्टी कळल्या. पहिली संख्या 8 आहे प्लस हे शेवटची संख्या 68. 8 आणि 68ची बेरीज करा आणि भागेला 2 करा. किती होते 8 आणि 16 म्हणजे 76. 76 होईन वरची बेरीज आणि भागेला 2 हे झाले सरासरी. किती येत आहे बे 6 हातचाला 1 बे 16 38 त्यांची सरासरी आहे. समजलं का. किती आहे सरासरी किती आहे 38 आहे. सरासरीचे सूत्र तुम्हाला सांगितलं होतं मी. काय सूत्र आहे एकूण बेरीज भागेला एकूण संख्या. समजलं का. सरासरी बरोबर 38 आणि एकूण बेरीज भागेला एकूण संख्या. आता काय करायचं एकूण बेरीज विचारली ना तुम्हाला. बेरीज किती आहे 28 नंबर बेरीज एकूण बेरीज जागा ठेवा. हे जे भागेला एकूण संख्या आहे ना इकडे गुणेला एकूण संख्या करा. ओके समजलं का. भागेला एकूण संख्या तर इकडे गुणेला एकूण संख्या करून द्या. म्हणजे इकडली संख्या इकडली कंडिशन तिकडे नेण्यासाठी भागाकारामधली कंडिशन तिकडं बरोबर चिन्हाच्या दुसऱ्या साईडने गेली तर गुणाकारात जाते. मग सरासरी बरोबर सरासरी 38 गुणेला एकूण संख्या किती आहे तुमच्या 16. 38 गुणिला 16 करून किती येते 38 गुणिला 16 608 तुमचं फायनल आन्सर काढलं होतं आपण. येते का बघू. आलं तर हे या सूत्रानुसार चाला. तुम्ही काय या कंडिशननुसार चाला की या शॉर्ट ट्रिकनुसार चाला का ते 16 गुणिला 8 16 पंचे 80 16 96 16 वेळा 16 128 128ची 8 हातच्याले 12. ओके 16 दुने 32 16 48 48 आणि 12 60 होत आहे. तर वा जमलं का. तुम्ही ते सूत्र लक्षात ठेवू शकता. एन भागेला 2 ए प्लस एन मायनस 1 डी. ओके हे एक सूत्र आहे. दुसरं कोणतं एन व्ही संख्या काढण्यासाठी ए प्लस एन मायनस 1 डी. मित्रांनो हे सूत्र तुम्हाला पाठच करायचं आहे. ओके त्यानंतर हे सूत्र एकूण बेरीज काढण्यासाठी आणि हे शेवटची संख्या काढण्यासाठी हे सूत्र आहे. एकूण बेरीज काढण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. आता इथे बेरीज काढण्यासाठी आपण काय केलं हे सूत्र आहे ना जे सरासरी काढली आणि सरासरीला एकूण संख्याने गुणलं डायरेक्ट. तर सरासरी काढण्यासाठी काय केलं होतं आपण पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागीला 2. शेवटची संख्येसाठी आपण हे सूत्र लावलं होतं. या सूत्रानुसार शेवटची संख्या काढून घेतली. समजलं इथपर्यंत गोष्टी समजल्या नाही. हे जर तुम्हाला क्लिष्ट वाटत असेल तर एक सरळ हे वाला पाठ करून घ्या आन्सर येऊन जाईल. नाही तर सरासरीला एकूण संख्येने गुणून टाका. कसं होते सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर बेरीज. ठीक आहे समजलं ना. आता काय करा तुम्हाला एकूण संख्या किती आहे 16 हे माहीत आहे. सरासरी माहीत नाही तर मग काय करायचं एकूण किती आहे 16 संख्या आहे ना 16 भागेला 2 करून घ्या. किंवा सरासरी काढण्यासाठी पहिली संख्या हे 2 होती 16वी संख्या करून घ्या. किती होते 16वी संख्या आणि पहिली संख्या पहिली संख्या 1 गुणिला 8 राहील आणि 16वी संख्या 16 गुणिला 8 राहील. समजलं का. सॉरी जाऊ दे याचे काही जमत नाही. तुम्ही सरळ हे सूत्र पाठ करून घ्या याच्यानुसार चालून घ्या. बनवून बघा कसं जमतं. तुम्हाला काय सांगितलं बेरीज बरोबर सरासरी गुणिला एकूण संख्या सांगितली. तुमच्याकडे बेरीज आहे फक्त सरासरी माहीत नाही. आता सरासरी आपण कशी काढायची तर आपल्या बेसिक सूत्रानुसार. बेसिक सूत्र काय सरासरी काढण्याचं ए प्लस एल भागेला 2 किंवा पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2. या शेवटची संख्या म्हणजेच काय होते मित्रांनो ए प्लस एन मायनस 1 आणि डी. या सूत्रानुसार तुम्ही सरासरी काढून घेऊ शकता. ए किती आहे तुमच्यासाठी 8 आहे प्लस एल माहीत नाही की शेवटची संख्या माहीत नाही तर या सूत्रानंतर काढून घेऊ शेवटची संख्या. ए बरोबर 8 आहे प्लस एन मायनस 1 म्हणजे 16 मायनस 1 किती येते 15 गुणिला किंवा कंसामध्ये डी बरोबर किंवा फरक आहे 4चा म्हणजेच
15 चौक 60, 60 + 8 68, या ठिकाणी 68 येत आहे आणि ही इथे पहिले 8 आहेच. ओके, 68 आणि 8ची बेरीज किती होते? 76/2. ही झाली तुमची सरासरी. 76/2 म्हणजे बरोबर 38 येते ना. B8 16 38, ही झाली सरासरी तुमची. सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर तुमची बेरीज. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे, तुम्ही काढून घ्या. लिहू. 16 8 128 8 8 चले 12 16 48 48 आणि 12 किती 60. 608 तुमचं आन्सर आलं आहे. मग आपण 608 आलं होतं. ओके, त्यानंतर मित्रांनो 29व्या क्रमांकाचं गणित घेतो. 9 5 13 17 मध्ये पहिल्या 16 संख्यांची सरासरी किती? 9 5 13 आणि 17, सॉरी का 5 9 5 9 13 आणि 17 यामध्ये पहिल्या 16 संख्यांची सरासरी किती? म्हणजे अशा किती एकूण 16 संख्या आहे, त्यांची तुम्हाला सरासरी विचारली आहे. 16 संख्यांची सरासरी विचारली आहे. सरासरी काढण्यासाठी मी तुम्हाला काय सांगितलं होतं मित्रांनो, का पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागेला 2. ओके, आता शेवटची संख्या तुम्हाला माहीत नाही, मग काय करायचं, याला a + n - 1 d करा. a + n - 1 आणि d करा. a म्हणजे पहिली संख्या तुमची ही बघा 5 आहे, प्लस n - 1 म्हणजे nवी संख्या, शेवटची संख्या 16वी संख्या भागेला 1. 16 - 1 किती? 15 आहे, कंस बंद, आणि फरक किती आहे? 5 आणि 4 9 9 आणि 4 13 13 आणि 4 17, म्हणजे 4चा फरक आहे. ओके, आता काय करा, 15 चौक 60 येते आणि 60 आणि 5 65, म्हणजेच शेवटची संख्या 65 आपण असं लिहू शकतो ना, आणि पहिली संख्या 5 आहे. मधामध्ये बेरजेचे चिन्ह. 65 आणि 5 किती होते? 70, हे भागेला 2. 70/2 बरोबर तुमचं 35 फायनल आन्सर आहे. 35 तुमची सरासरी आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट तुमच्या समजत आहे का? क्लिअर होत आहे का? मला कमेंट करा. त्यानंतर 30 नंबरचा प्रश्न आहे. आणि मित्रांनो, लेक्चर संपल्यानंतर तुम्ही कमेंट बॉक्स चेक करा. कमेंट बॉक्समध्ये काही मुलं म्हणजे कमेंट करतात की हे कसं ते कसं, किंवा कोणकोणते कमेंट येतात. यासाठी म्हणजे पुस्तक कोणतं वाचावं, बुक कोणते वाचावं, स्ट्रॅटेजीसाठी वगैरे विचारतात, किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन सेट कोणता घ्यावा, कोणता घेऊ नये, किंवा इंग्लिशसाठी कोणतं बुक वाचावं, अशा प्रकारचे मित्रांनो कमेंट येतात. प्रत्येक कमेंटचे मित्रांनो आन्सर देणं मित्रांनो शक्य नाही, कारण की कमेंट देण्यामध्ये वेळ खूप जातो. त्यामुळे इकडे क्लासेसवर किंवा लेक्चर तयार करण्यावर हे होते, थोडं डिले होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही त्या कमेंटचं आन्सर द्या, त्या कमेंटचा रिप्लाय द्या. काही रिप्लाय राहिले तर त्या कमेंटचा रिप्लाय मीच देईल. ओके, 30 नंबरचा प्रश्न बघा. 11च्या पाढ्यातील पहिल्या 21 संख्यांची बेरीज किती? 11च्या पाढ्यातील 11 येते, 11 दुरी 22 येते, 11 त्रिक 33 येते, अशा पहिल्या 21वी संख्या आहे. 21 संख्यांची बेरीज किती? ठीक आहे, समजलं आता क्वेश्चन? समजलं ना काय म्हणताय? 11च्या पाढ्यातील पहिल्या 21 संख्यांची बेरीज किती? मी तुम्हाला एक सजेस्ट करतो मित्रांनो, सरळ एक आहे n/2. हे 10वीचं सूत्र आहे. 10वीत आपण जे शिकलो होतो ना गणित, तेव्हाचं सूत्र आहे. बरेचसे सूत्र मित्रांनो माझे मी आपलं सतीश वैश्यचं पुस्तक आहे ना, त्याच्यामधून बनवलेले आहे. त्याच्यामध्ये जे प्रश्न जे गणितं थोडे कठीण होते, किंवा जे ट्रिक ज्या ट्रिक थोड्या कठीण होत्या, त्याला थोडं इझी बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे. बऱ्याचशा ट्रिक मी स्वतःच शोधलेले आहे. आणि सूत्र वगैरे आहे ना, जास्तीत जास्त सूत्र मित्रांनो माझे 10वीचं जे पुस्तक आहे ना आपलं गणिताचं, त्यातले सूत्र थोडे मॉडिफाय करून बनवले आहे. हे सूत्र जे आहे ना, हे 10वीतलं सूत्र आहे. याच्यामध्ये काहीच मॉडिफाय केलं नाही. त्याच्यावर मी काही अभ्यास वगैरे केला नाही. एक सूत्र बनवलं होतं मी, कोणतं? 2a + n - 1 d असं काहीतरी सूत्र बनवलं होतं. हे बरोबर शेवटची संख्या नाही सरासरी आहे का? सरासरीसाठी हे 2a + n - 1 d भागीला 2 हे एक सूत्र बनवलं होतं. बट हे काय सूत्र बनवू तुमच्या लक्षात राहत नाही. आपल्याकडून किंवा तुमच्याकडून पुस्तकातले सूत्र पाठ करणं होत नाही. मी बनवलेले का पाठवेन तुम्हाला याच्या बहीण?
म्हणून हे सूत्र बनवलं होतं. हां, लिहून घ्या. सरासरी बरोबर 2a + n - 1d सूत्र लिहून घ्या. जर समजा हे पाठ होत असेल तर सरासरीसाठी सरळ तुम्हाला सूत्र लागू शकते. नाही तर तुम्हाला काय करावं लागेल, सरासरीसाठी सूत्र काय आपलं a + l/2 म्हणजे पहिली संख्या भागिले शेवटची संख्या, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. आणि याच्यासाठी तुम्ही आणखी एक सूत्र लावता a + n - 1d. हे सूत्र फक्त हे एल किंवा शेवटची संख्या काढण्यासाठी. एवढे 2 सूत्र पाठ करण्यापेक्षा तुम्ही एक पाठ करू शकता, नाहीतर हे पाठ करणं बेस्ट राहील. हे सोपीच आहे, 2 सूत्र पाठ करणं बेस्ट राहील. a + l/2 किंवा पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 हे सोपी आहे. a + n - 1d हे पण सोपी आहे. म्हणजे एकदम सोपी नाही पण आहे ठीकठाक सोपी. तर तुम्ही खालचं सूत्र बेस्ट राहील पाठ करणं. ओके. आणि हे एकूण बेरीज करण्यासाठी, डायरेक्ट बेरीज काढण्यासाठी मित्रांनो हे सूत्र बघा, n/2 2a + n - 1d. ओके. हे आपलं 10वीत जे सूत्र होतं ना ते सूत्र लावतो मी, कारण की एका सूत्रामध्ये सगळं जे सूत्र आन्सर निघत आहे. मग 17 सूत्र लावण्यापेक्षा सरळ हे करून घ्या. n/2 n किती आहे आपले 21 संख्या, म्हणजेच 21/2. a किती आहे 2 गुणिला a किती आहे 11, लिहून घ्या 11, प्लस n - 1 n किती आहे 21, त्याच्यातून 1 वजा करा 20 राहते. d म्हणजे किती होते 11 फरक आहे ना, म्हणजे फरक होते 11. आता करून घ्या कसं होते तर दिसत आहे का तुम्हाला इथे. हां, एक आणखी लाईन आपली इथं होऊ शकते. 21/2 लिहून घ्या, जसं तसं नाही होत भागण्यात आपल्याला. 11 × 2 म्हणजे होते 22, हे कंस असा आहे, प्लस 11 × 20 11 × 2 22 आणि 1 0 जसे ते 22 आणि 220ची बेरीज करून घ्या. आता किती होते, हे प्लस आहे बरं इथे, हे चिन्ह प्लसवालं हे का, ठीक आहे. 2 आणि 0 बरोबर 2 राहील, 2 आणि 2 4 आणि हे 2 जसे थे. ओके, असं येते किंवा ठीक आहे. आणि मग काय 21/2 हे 21/2 ह्या दोघांची बेरीज लिहिली. आता इथे भागाकार करून टाका. किती होते बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, 121 गुणिला 21, 21 गुणिला 121 आहे. यांचा गुणाकार करून घेऊ आपण, आपला आन्सर डायरेक्ट निघते. कसं होते 121 गुणिला 21, 21 1 21, 1 राहिले, हातचे राहिले 2, 21 काय 21 दोन्ही किती होते 42 होते ना, 42 प्लस हे 2 44ची 4, हातचे राहिले 4 आणि 21 1 21, 21 प्लस 4 25, 25 41, 2541 तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. आता आपल्या बेसिकनुसार कसं होते ते मित्रांनो सांगतो. बेरीज बरोबर काय आहे किंवा बेरीज बरोबर सरासरी गुणिला एकूण संख्या. ठीक आहे, तुम्हाला बेरीज विचारली 30 मध्ये, बेरीज विचारली आहे. बेरीज बरोबर सरासरी गुणिला एकूण संख्या. एकूण संख्या किती 21 आहे, त्याला गुणिला सरासरी गुण टाका. बट सरासरी आपल्याला माहीत नाही, तर सरासरी काढण्यासाठी काय आहे सूत्र मित्रांनो, या फक्त या सरासरीसाठी काय सूत्र a + l/2. समजताय का, a + l/2. नाही समजलं तर सरळ काय करायचं, 11 × 1 ही पहिली संख्या आहे आणि 11 × 21 ही शेवटची संख्या आहे, असंही होते आपला समोर करण्यापेक्षा. a + l हे झाली 11 × 1, हा झाला पहिला गुणक, हा झाला 21वा गुणक, 11चा पहिला गुणक हा झाला, 11चा 21वा गुणक हा झाला. म्हणजे ही झाली पहिली संख्या, ही झाली शेवटची संख्या किंवा 21ची. आता a + l म्हणजे पहिली आणि शेवटची संख्येची बेरीज करा आणि भागिले 2, तेव्हा आपली कोणती हे सरासरी निघेल. हे सूत्र आहे मित्रांनो सरासरीचं. 11 × 1 प्लस 11 × 21 भागिले 2 करा, ही झाली तुमची सरासरी. म्हणजेच इथे सरासरी टाकून द्या आणि एकूण संख्येला त्याने गुणून टाका. किती सरासरी 11 1 11 बरोबर 11 प्लस 11 × 121 किती येते 11 1 11 1, हातचा 1 राहिला, 11 22 23 भागिले 2. समजलं इथे, बेरीज करा. 1 आणि 1 2 येते, 1 आणि 3 4 आणि 2. आता सरासरी किती येते बे 1 बे, बे 2 4, बे 1 बे, सरासरी येते 121. लिहून घ्या ही सरासरी 121 गुणिला एकूण संख्या आहे 21. ओके, समजत आहे का इथपर्यंत मित्रांनो. काही जणांना थोडं मित्रांनो हार्ड वाटत असेल, बट हे मॉडरेट लेवलचे गणित आहे, तुम्हाला सोपी करून सांगत आहो. आणि जर समजण्यासाठी थोडं कठीण वाटत असेल मित्रांनो, तर एकच गोष्ट तुम्ही थोडं 2 किंवा 3 वेळेस बघा. ज्या गोष्टी समजत नाही त्या गोष्टी 2 किंवा 3 वेळेस बघा, जेणेकरून तुम्हाला समजायला येईल. ओके, जर पूर्ण क्लास समजत नसेल तर एकदा किंवा दोनदा तो पूर्णच्या पूर्ण लेक्चर पुन्हा बघा. फ्रीमध्येच आहे, काही प्रॉब्लेम नाही बघण्यासाठी. तुमचा थोडा आज अर्धा तास वेळ जाईल, बट
समोर फ्युचरमध्ये खूप खूप काम येईल, फ्युचरमध्ये म्हणण्यापेक्षा आपल्या एक्झाममध्ये. ओके, करून घेऊ. 121 आणि 21चा गुणाकार किती होते इथं करून घेऊ. 121 गुणिला 21 आला का बरोबर. 121 गुणिला 21, 121 गुणिला 21, 21 एके 21. ठीक आहे बरोबर. आता एक 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 दोन दोन 21 एक 21, एक लिहिला हातचे 2 लिहिले, 21 2 42, 42 2 44, 4 हातचे आले 4, 21 एक 21, 21 आणि 4 25, 25 41 25 41 आला बरोबर. 25 41 25 41 हाय. ठीक आहे, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. समजत आहे गोष्टी. मोडून टाका. इथं मी काय केलं, बेरीज बरोबर सरासरी गुणला एकूण संख्या असं केलं होतं. आता ही सरासरी काढण्यासाठी आपल्याकडे पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागाला 2 हे सूत्र होतं. पहिली संख्या म्हणजे 11 गुणिला 1 होतं. पहिली संख्या म्हणजे 11चा पहिला गुणक. बघा वर पा 11च्या पाड्यातील 21 संख्यांची बेरीज. 11च्या पाड्यातील पहिली संख्या म्हणजे 11 गुणिला 1 राहील आणि शेवटची संख्या म्हणजे 11 गुणिला 21 राहील. ओके, आपण करतो नाही का. 10वी संख्या बरोबर 11 गुणिला 10, 11वी संख्या बरोबर 11 गुणिला 11. त्याचप्रमाणे 21वी संख्या म्हणजे 11 गुणिला 21. ही झाली शेवटची संख्या. ही झाली पहिली संख्या, ही झाली शेवटची संख्या. दोन्हींची बेरीज करा इथे आणि भागाला 2 करा. तेव्हा कुठं तुमची सरासरी XYZ काहीतरी निघेल. काय आली होती आठवत नाही, पण आता जी ती आली होती. गुणिला आपण 21 संख्या, हां इथे 1 to 1 आली होती. ठीक आहे, सरासरी 1 to 1 121 आली होती. गुणिला 21 केले आपण आणि तुमचं डायरेक्ट बेरीज आन्सर आला आहे. ओके, इथपर्यंत गोष्ट क्लिअर आहे. समजलं मित्रांनो. आणि हां, त्यानंतर क्लास संपल्यानंतर आपलं प्रत्येक मित्रांनो लेक्चर संपल्यानंतर तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये थोडं बघा कोणाकोणाचा कमेंट येऊन आहे. बरेचसे मुलं मित्रांनो कमेंट करतात की सर या विषयासाठी बुक्स कोणते वाचावे, बुक लिस्ट कोणते वाचावे. तर बरेचसे कमेंट आहेत त्याला. सध्या म्हणजे आन्सर प्रत्येकाचं मित्रांनो आन्सर देणं शक्य नाही, कारण की जर तुमच्या कमेंटकडे जास्त मी लक्ष दिलं तर तुमचा कधी तो म्हणजे क्लास तयार होईल किंवा कधी माझे क्वेश्चन्स तयार होईल. आधी तर मला अभ्यास करावाच लागते ना. तुम्हाला लेक्चर देण्याच्या आधी मला पण स्टडी करावं लागते ना, कारण की याच्यासाठी तर त्या चॅप्टरचा त्या प्रकरणाचा स्टडी केल्यानंतर तुमच्यासमोर काहीतरी मला बोलता येईल, काहीतरी तुम्हाला शिकवता येईल. आणि हां, स्टडी न करताही शिकवता येते. बट मित्रांनो ते मग तुम्हाला त्या गोष्टी समजणार नाही ना. मग मी कसं ते थोडं हार्ड लेवल शिकवणार, ज्या गोष्टी मनामध्ये येईल त्या गोष्टी शिकवणार. बट बेसिकनुसार जे शिकवतो मित्रांनो ते बेसिकसाठी मला पाहावं लागते. ज्या व्यक्तींची बेसिकपासून तयारी आहे त्यांच्यासाठी मला बेसिकनुसार अभ्यास करावा लागतो आणि त्या बेसिकनुसार सांगावं लागतं. त्यासाठी मला थोडा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे या दरम्यान कमेंटकडे जर लक्ष दिलं तर कधी त्या क्लासची प्रिपरेशन होईल, त्या लेक्चरची माझी प्रिपरेशन होईल, क्वेश्चन्सची प्रिपरेशन होईल किंवा कधी मी क्वेश्चन्स काढू, कधी क्वेश्चन्स निर्माण करू, त्यानंतर कधी आपलं लेक्चर शूट होईल, त्यानंतर त्याची एडिटिंग आहे, एडिटिंग झाल्यानंतर एक्सपोर्ट करणं आहे तो व्हिडिओ, एक्सपोर्ट झाल्यानंतर पुन्हा तो व्हिडिओ अपलोड करणं आहे. या दरम्यान मित्रांनो जवळपास 8 ते 10 तास एका लेक्चर मागे खर्च होतो. त्यामुळे कमेंट्स देण्यासाठी मित्रांनो वेळ फार कमी येतो. त्यामुळे बरेचसे मी कमेंटचे रिप्लाय देत आहो. बट तरीही मित्रांनो जे बरेचसे मला आता सेम क्वेश्चन्स डबल विचारत आहे ना, का बुक लिस्टवाले बरेचसे प्रश्न आहे, नंबर मागत आहे. नंबर सध्या काय मागू नका आता. ओके, सध्या आपण फक्त सिलेबस कंप्लीट करण्यावर भर देऊ. आपला जेवढा सिलेबस आहे तेवढा सिलेबस कंप्लीट करण्यावर भर देऊ. ओके, आणि काय राहिलं, हां पुन्हा तेच सांगायचं आहे तुम्हाला. लेक्चर संपल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये बघायचं. कमेंट बॉक्समध्ये ज्या व्यक्तीचे पेंडिंग रिप्लाय आहे ते तुम्ही रिप्लाय देऊ शकता. कोणकोणते रिप्लाय, जनरल ज्या रिप्लायचे तुम्हाला आन्सर माहीत आहे ते रिप्लाय द्या आणि जे रिप्लाय राहिलेले आहे ते मी आरामशीर देतोच आहो. ओके, थँक्यू.